नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. करंदी येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न. सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते नारळ फुटला. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले. करंदी येथील बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्म बसवणे आणि गावामधील स्ट्रीट लाईट बसवणे या विकास कामाचा भव्य भूमिपूजन समारंभ त्यांच्या शुभ हस्ते नुकताच उत्साहात संपन्न झाला. गावातील पाणीपुरवठा योजनेला अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी नवीन विद्युत रोहित्र बसवण्याची मागणी ग्रामस्थांकडून बऱ्याच दिवसांपासून होत होती. तसेच रात्रीच्या वेळी गावातील रस्ते प्रकाशमान व्हावेत यासाठी स्ट्रीट लाईटचीही आवश्यकता होती. सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या दोन्ही कामांना मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली आहे. पाणी आणि प्रकाशाचा प्रश्न सुटणार. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे आमचे ध्येय आहे. पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र रोहित्र मिळाल्याने आता पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होईल. तसेच नवीन स्ट्रीट लाईटमुळे गावाची सुरक्षितता आणि शोभा वाढेल. सुजित झावरे पाटील. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सुजित झावरे पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल करंदीकरांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले असून गावात आनंदाचे वातावरण आहे. पारनेर प्रतिनिधी रामदास नरड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.